कनेरवाडी साठवण तलावातील या ठिकाणी जे पाणी आहे काढण्यासाठी कनेरवाडी या ठिकाणी गावकऱ्याकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी राजाभाऊ फड आपल्यासोबत आहेत, त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। भाऊ, काय सांगायचं, काय मागणी आहे आपली? आमची दरवर्षीप्रमाणे गेल्या 40 वर्षापासून आमच्या कनेरवाडी पाझरतलावातून नदी पात्रात पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळं बैल गाय म्हैस आणि प्रश्न माणसाचा बोरला पाणी वाढण्याचा प्रश्न सुटतो। पण दरवर्षी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ या शासनामुळे येते। तर आमची शासनाला मागणी आहे की तुम्ही आम्हाला आंदोलन न करता दरवर्षी मार्च महिन्यात पाणी सोडावं, अशी आमची मागणी। या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी देखील आपल्या आंदोलनाला भेट देऊन दिले, तर काय त्यांच्याकडून आश्वासन आपल्या देण्यात? प्रशासन अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं 20 तारखेपर्यंत पाणी सोडू। आम्ही 20 तारखेपर्यंत आंदोलन स्थगित केलं आहे। 20 तारखेला जर आम्हाला पाणी सोडलं तर आम्ही त्यानंतर आंदोलन आमचं स्थगितचं कॅन्सल करू आणि जर 20 तारखेपर्यंत पाणी नाही आलं तर पुन्हा आम्ही आंदोलनाचा इशारा देऊन पुन्हा तारीख कळू प्रशासनाला। पण दरवर्षी या ठिकाणी आपल्याला उपोषण करावं लागतं, तर दरवर्षी उपोषण करावं लागतं। दरवर्षी तळ्यात पाणी आलेलं असताना दरवर्षी उपोषण करावं लागतं। तर माझी शासनाला मागणी की तुम्ही एकदा हे नियम करा आणि मार्च महिन्यात पाणी सोडून द्या। उपोषण करण्याची, रस्ता रोको करण्याची, निवेदनाची वेळ येणार नाही। बघा, या ठिकाणी दरवर्षी कनेरवाडीकरांना उपोषण करावं लागते। कनेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडवण्यासाठी हे उपोषण होतं। येणाऱ्या काळात बघूया प्रशासन कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना सहकार्य करणार आहे आणि काय भूमिका घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।